अंडा आणि ब्रेड यापासून खूप साऱ्या रेसिपी आपण ट्राय करत असतो, पण आज मी अंडा ब्रेड रोल तयार केलेला आहे. खूप युनिक रेसिपी आहे. झटपटसुद्धा हा अंडा रोल तयार होतो आणि खायला एकदम भारी लागतो. चला मग बनवूया ब्रेड आमलेट रोल. ब्रेड आमलेट रोल बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 अंडी फोडून घ्यायची आहेत. अंड फोडून ब्रेडवरती तुम्ही अंड्याचा पोळा घालून तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, पण अशा पद्धतीने ना एकदा अंडा रोल करून बघा. खरंच युनिक तर आहे, पण मुलांना देखील खूप आवडेल आणि चवीलासुद्धा अगदी भारी आहे. तर 2 अंडी इथे फोडून घेतलेली आहेत. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, थोडंसं आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे चवीला ना आपलं हे बॅटर खूप छान लागतं. म्हणजे चवीला हा आणि लागत नाही, चवीलासुद्धा हा पोळा खूप मस्त लागतो. तर सगळं साहित्य इथे मी फेटून झालेलं आहे. आता हे थोडं साईडला ठेवून देऊया. आता ब्रेड घ्यायचे आहेत आपल्याला. तर ब्रेडचे स्लाईस इथे मी 3 ते 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. तर आता आपल्याला अशा पद्धतीने ही कट करायची. तुम्ही बघू शकता बघा व्हिडिओमध्ये. अशा उभ्या उभ्या साईजमध्ये ते बारीक कट करून घेतलेलं आहे. अर्धा इंच किंवा 1 इंचावरती आपल्याला ब्रेड असा कट करून घ्यायचा आहे. आता गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला थोडं हलकंसं तेल लावायचं आहे. तेलाचा वापर इथं खूप जास्त करायचा नाही आहे, फक्त जरासं तेल मी ते लावलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेड आपल्याला पॅनवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचे. ब्रेड रोल करण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेलाची गरजसुद्धा लागत नाही आणि अशा पद्धतीने आपण जर ब्रेड रोल तयार केलं ना, तर खूप जास्त तेल आपल्याला लागणार नाही. आता आपण जे बॅटर अंड्याचं तयार करून ठेवलं होतं, ते आपल्याला बघा अशा पद्धतीने हे थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे. पूर्ण ब्रेडच्या ह्या मधल्या भागामध्ये सुद्धा घालायचं आहे. वरूनसुद्धा आपल्याला ब्रेडच्या हे मिश्रण लावून द्यायचं आहे. थोडं पसरलं असेल, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. बघा एकजीव असं करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे ते पसरणार नाही अंड्याचा पोळा आणि त्या ब्रेडला व्यवस्थित असं लागला जाईल. आता ब्रेड हा छान शेकून घ्यायचा बघा. एक साईडून ना ब्रेड छान खरपूस शेकल्यानंतरच आपल्याला हा ब्रेड पलटी करून घ्यायचा आहे. तर अशा बघा अशा पद्धतीने हा ब्रेड पलटी करून घेतलेला आहे. तुटत अजिबात नाही आहे हा ब्रेड. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ब्रेड व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला याच्यावरती टोमॅटो सॉस घालायचा आहे. टोमॅटो सॉस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर सगळ्या बाजूनी छान असं टोमॅटो सॉस इथे लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला भरपूर असा चीज किसून घालायचा आहे. म्हणजे चवीला ना हा रोल ना एकदम भारी लागतो. चीज असल्यामुळे ना मुलं देखील अगदी आवडीने खातात आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतो. त्यामुळे चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. कमी किंवा जास्त याच्यामध्ये घातलं ना तरी देखील चालेल. आणि वरून आपल्याला बारीक कट करून कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, शिमला मिरची घालायची आहे, म्हणजे आपला हा पोळा आणखीनच जास्त चवीला लागतो. म्हणजे एक जरी तुम्ही हा अंडा रोल खाल्लात ना तरी पोट भरलं जातं. आणि आता यावरती तुम्ही चिली फ्लेक्स ऑरगॅनो घातलं तरी चालेल. थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं स्प्रिंकल करून आणि आपल्याला हा जो रोल आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर सगळं इथे मी घालून झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान शेकून घ्यायचं ह्या भाज्या. आणि तुम्ही ते बघू शकता बघा. आता अंडा रोल आपल्याला कसा तयार करायचं ते पहा. तर अशा पद्धतीने बघा हे फोल्ड करत जायचं आहे बघा, राऊंड असं करत जायचं बघा. म्हणजे मस्त एकदम झटपट आपला हा ब्रेड ऑमलेट रोल तयार झालेला आहे आणि चवीला ना एकदम भारी लागतो. अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. खूप युनिक रेसिपी आहे आणि दिसायलासुद्धा एकदम भारी आहे आणि खायला तर एक नंबर लागतो. अशा पद्धतीने ब्रेड ऑमलेट रोल तुम्ही कधी ट्राय केला होता का? मला कमेंट करून जरूर कळवा. आणि वरून आपल्याला आता चिली फ्लेक्स घालायचं आहे, थोडंसं ऑरगॅनो घालायचं आहे, म्हणजे आणखीनच हा ब्रेड रोल खूपच चवीला मस्त लागेल. शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही असासुद्धा घालत ना तरी देखील मस्तच लागतो. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.